असेल मंचाच्या दिशेने यायचंय. गुरव काका व कासरू बाबा स्मृती चषकातील दुसरा या स्पर्धेचं वर्ष. या दुसऱ्या वर्षी पहिला हॅट्रिक घेणारा गोलंदाज मिस्टर सोहम ठरतोय. मॅडम हॅट्रिक, मॅडम कुठेतरी मॅडम टाकली होती असे आमचे स्कोरर सुद्धा सांगतोय. प्लीज चला, साईराज विरुद्ध BV एकलव्य, बिग मॅच. पहिलाच फुलटा चेंडू ऑफ साइडला, इनटू द गॅप, सीमारेषा पार. कम ऑन डीजे. मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान न करना. थँक्यू. नैतिक कासरुंग यांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सोहमचा गौरव करणार आहेत. कासरुंग बाबा स्मृती चषक सुद्धा आपण खेळतोय आणि त्यांचेच नातू यांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन सोहमचा गौरव करतोय. कॉंग्रॅच्युलेशन सोहम, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलाय. गोलंदाजी करताना प्रभावित केलं होतं. पहिली हॅट्रिक तुमच्या नावावरती. चला, सामन्याच्या दिशेवरती पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले 5 धावा धावफलकावरती. बॅकफुटर आले, मोठा फटका, चेंडू सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर. येस, गडी बाद. पहिला ब्रेक थ्रू. विकी बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. सबसे हार्ड रो बुरा है उसकी बात आ गया है देखो बॉडीगार्ड. सबकी आग सबकी शान सबका एक भाईजान आ गया है देखो बॉडी. फुल टॉच चेंडू पायाचा वेध घेऊन कुणालच्या चेंडू सरळ सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. तेजस सुद्धा डगआउट मधून कुठेतरी सेट होऊन आल्यात. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकावरती धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 10 रन ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. ऑन साइडला हलक्या त्यांनी घेऊन काढलं. सिंगलनी धावफलक पुढे सरकताना. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धावा 11 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू. गोलंदाजी मारवती श्रीनिवास. हलक्या त्याने चेंडूला प्लेट करून घेऊन काढलं सिंगल साठी. 1ने धावफलक पुढे सरकताना 12 धावा. बघा, सिंगलला जास्त महत्व दिले कारण की पहिल्या षटकामध्ये 2 चौकार मोठे फटके आले आहेत. चेंडूला फक्त कट करून घेऊन काढलं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकार धावा 13. हलक्या त्याने घेऊन काढलं सुत्ता बांबा. या चेंडूवर येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकार धावा 14. 1 for 14 रन ऑन बोर्ड. सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व दिलं जाते आता कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये खूपच चांगलं धावफलक सेट केलं गेलंय. ऑन साइडला घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय धावफलकार धावा 15. हलक्या त्याने घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 16 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली, कट केलं गेलं एक साइडला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 17. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला.
आपल्या संघासाठी तिसरं षटक. चला साईराज संघ 15 मिनिटाचा अवधीच आहे. 4 षटक हाताळण्यासाठी याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. उलटा चेंडू ऑफ साइडला फटका चांगला चेंडू जातो सीमारेषा पार. कबड्डी जे वन 21 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडूला फक्त श्रीनिवास स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. 22 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. गोलंदाजी मारवरती कुणाल वोडकेच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्यात आला. बघा फुलटॉस चेंडू फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे फायदा करून घेतला. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 23-23. ऑफ साइडला हलक्या त्याने घेऊन काढलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 24-24 रन ऑन बोर्ड. 24 धावा. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 25 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. हलक्या त्याने सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व दिले जाते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 26. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. या संघासाठी एक महत्वाचे षटक. किती धावेचं आव्हान सेट केलं जाईल. बीव्ही एकलव्य या संघाकडून. पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल्स होता. जलद गतीने चेंडूवर आले. सिंगलने धावफलक फोडले सरकारनं 27-27 रन ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. सलामीवीर बॅटर विक्की अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. सिंगलला जास्त महत्व देऊन एक धावफलक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फक्त घेऊन काढलं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 28 धावा. सिंगल चेंडू फक्त डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 29 धावा. सिंगल अँड सिंगलला जास्त महत्व. कारण की धावफलक चांगल्या स्थितीमध्ये. उर्वरित 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का? त्या प्रयत्नांमध्ये एखादा निर्धाव चेंडू येईल का? साईराज संघ या विचारामध्ये कुठेतरी असेल. पण मैदानाच्या आतमध्ये विक्कीमध्ये क्षमता आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून सुद्धा येऊ शकतो. 29 रन ऑन बोर्ड. जलद गतीने चेंडू हाताळला होता. ऑन साइडला फक्त घेऊन काढलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 30-30. तेजस याच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. उर्वरित 2 चेंडूमध्ये प्रयत्न केले जातील का? नाही. स्वप्नील सुद्धा संधी देत नाहीये की जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी. तर विक्की जे मागच्या मॅच मध्ये दृश्य केलं होतं 5व्या चेंडूवरती त्याच करण्याचा कुठे प्रयत्न. पण आता स्वतःलाच थांबवलं. की माणूस चुकांमधून शिकतो. फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा राधा. चेंडू सर्व जातो मर्यादित रेषेच्या बाहेर. विकीला मैदान सोडावं लागते. पहिल्या इनिंगची समाप्ती 31 धावांवरती. धावफलक थांबलं गेलं. 32 धावेचं आव्हान साईराज या संघाला. नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने जितूदादा क्षत्रिय यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरवकाका व स्मृती चषक मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल शेतच्या दिशेने तुम्ही सुद्धा स्थान बनवायचंय. स्वागतम सुस्वागतम. नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने करतोय आपण.
साई श्रद्धा विरार विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स. साई श्रद्धा विरार विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. 32 धावेचा 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अशोकजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणारी विनंती असेल अशोकजी यांना सुद्धा आमच्या टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. साई श्रद्धा विरार विरुद्ध श्री युवा स्पोर्ट्स. साई श्रद्धा विरार कर्णधार. अशोकजी सोनपसरजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणारी विनंती असेल तुम्हाला सुद्धा टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस घ्यायचा आहे प्लीज. ऑन साइडला मोठा फटका चांगलं क्षेत्ररक्षण फेकी नाही केले गेले. पहिला चेंडू होती मोठा प्रहार. दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये काही समजलं नाही. यष्टीरक्षक अपील करतायत. चला सुयोगी जाधव साहेब अनिकेत आमचे घरा यांना सुद्धा विनंती असेल दोन्ही मान्यवरांना विनंती असेल प्लीज स्टेजच्या दिशेने स्थानबंद व्हायचं आहे. अनिश व्हिडिओ एडिटर तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. तुम्हाला सुद्धा विनंती असेल मंचाच्या दिशेने येऊन तुम्ही सुद्धा स्थानबंद व्हायचं आहे. प्रेम दळवी तुम्हाला सुद्धा विनंती असेल तुम्ही सुद्धा मंचाच्या दिशेने यायचं आहे. अपील केली साधे. पहिला 3 चेंडू होते 3 निर्धाव. पहिल्या 3 चेंडू होते एकही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात चेंडू ऑफ साइडला चेंडूला लेफ्ट केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. सुरेख 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 चांगली गोलंदाजी निनादला आपण पाहतोय. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सुरेख 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 टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. आतापर्यंत थोडासा बाहेरून आतमध्ये आला होता. पंचांचा वाईटचा इशारा. वाईट साठी रिव्ह्यू नाही. इट्स अ वाईड. दुसरी हेडरी घेता येता वाचली असा उल्लेख पाटील नेटवर्कच्या टीम मधून केला होता.
सॉरी मॅडम. ऑन साइडला स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जात आहे सीमारेषा पार. कमांड डीजे. अंतिम चेंडू बघा प्रहार. मॅचला ऑन एक चुकी गोलंदाजाकडून झाली. पुरेपूर फायदा सुनील मैदानाच्या आतमध्ये. एका चौकाने 5 चेंडूवरती 5 धावा. बॅकफुटला येऊन चेंडूला कट केले. आतमध्ये येऊन पूर्ण यश टाकला होता. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा 6. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. हलक्या त्याने चेंडूला टॅपच्या सहाऱ्याने घेऊन काढलं. 7 धावा धावफल करती. बघा सिंगल 32 धावेचा पाठलाग करायचा. इथून जर का एखादा दुसरा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये साईराज संघ ऑन होऊ शकतो. आणखी पहिल्या षटकामध्ये 4 निर्धाव चेंडू आल्यानंतर सुद्धा 5व्या चेंडूवरती मोठा फटका. बॉल टू बॉलचं इक्वेशन पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केलं. नॉन स्ट्राईक अँड विदिन व्हाईटचा कॉल. पंचांचा सुद्धा इशारा व्हाईटचा. एक अतिरिक्त धावा धावफलकामध्ये ऍड होताना 8 रन ऑन बोर्ड. फुल टॉस चेंडू ऑफ साईडच्या दिशेने विकावलेला. चेंडू फेकी पण झाले. काय दर झाले आता ऑफिशियल अंपायर. आमच्या ऑफिशियल अंपायर पाटील नेटवर्कच्या टीमला आता कुठेतरी आमंत्रित केले. पाटील नेटवर्कच्या टेक्निकल टीमला आता कुठेतरी कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलाय. सर सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे. नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. ऑन स्ट्राईक मध्ये सोडचा कॉल होता. व्हाईट चेंडू. एक अतिरिक्त धावा. 9 रन ऑन बोर्ड. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सिंगल अतिरिक्त धावफलकामध्ये जास्त. बॅकफुटरला टॅपच्या सहाय्याने चेंडूला घेऊन काढला. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 10 रन. अभिषेक अन्न नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना अभिषेकच्या खांद्यावर सुद्धा जबाबदारी वाढली असेल. सुनीलच्या खेळीला साथ द्यायची आहे. हलक्यातून चेंडूला गेलो. यष्टीरक्षक घाई गेली. चेंडूला फील्ड करता आलं नाही. सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 11. साईराज विरुद्ध बीव्ही एकलव्य. एक मोठी मॅच. बॅकफुटर आले. चेंडूला फक्त सिंगल. बघा सुनीलला सुद्धा माहिती आहे चांगल्या चेंडूचा पूर्णपणे अपमान करून देतोय. चेंडूला चांगल्या चेंडूचा सन्मान करून सिंगल आणि सिंगल. एखादा जर का खराब चेंडू त्या खराब चेंडूचा अपमान केला जाईल. 12 धावा 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू. चेंडूला घेऊन काढलं. जलद गतीने स्वतः गोलंदाज आले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता.
अखेरगार षटक संपलं गेलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 13. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, हली वली हली वली हली वली प्लीज थोडीशी घाई करा. बीव्ही एकलव्य आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते 15 मिनिटाचा जाऊ द्या. जर का 15 मिनिटं कंप्लीट झाली तर डायरेक्टली पेनल्टी आयोजन कमिटीकडून घेण्यात येईल. गणेशाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नंतर अभिषेकला मैदान सोडावं लागेल. कमान डीजे. अकरा चेंडू आणि 19 धावा. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी सज्ज. स्ट्राईक चेंडूवरती आपण स्वप्नीलला पाहू शकतो. 11-19 ची मॅच. महत्वाचे 5 चेंडू. सुरेख 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 टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. फक्त चेंडूला प्लेट करून घेण्याच्या नादात सिंगल येते. एक जमेची बाब. बघा 10 चेंडू आणि 18 धावा. 10-18च्या इक्वेशन मध्ये गणेशाचे 4 चेंडू महत्वाचे 4 चेंडू असतील. आणि या 4 चेंडूवरती सामन्याचा लेखाजोखा सामना कोणत्या दिशेने जाईल या 4 चेंडूवरती अवलंबून असेल. 10-18 ची मॅच. सुनील सलामी बॅटर मधून मैदानाच्या आतमध्ये सज्ज. बॅकफुट आले. ऑफ साइडला मोठा फटका. चेंडू अडलाय. नीनाच्या पायांच्या मध्ये चेंडू अडला गेलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल धावा 15. जर का 3 चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर साईराज संघाच्या अडचणी वाढू शकतील. जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये साईराज संघ सुद्धा बॅक करेल. वाईटचा कॉल आणि आता वाईट सोडण्याच्या नादात निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल धावा 15. उर्वरित 2 आणि 2 महत्वाचे चेंडू. सुरेख 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 सुरेख. निर्धाव डॉट चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू. वन 5-15. 15 धावा धावफलकावरती. ऑफ साइडला मोठा फटका. एबीच्या हातात चेंडू ओढला गेला. अखेरकार षटक संपलं गेलं. सुरेख गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 15. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे ला. सहा 17 वाईट सोडण्याच्या नादात सुनीलला मैदान सोडावं लागेल. यश आउट वाजतं. कमान डीजे. Se viene el pasito de la Martita, número 2, DJ Tadeo, DJ Raulito, con fuerza muchachos, ella siga moviendo la Marta. ऑन साइडला चेंडूमध्ये थ्रो फेकी खराब फेकी. सिंगल. मंडप डेकोरेट दुर्गाबाई यांना विनंती असेल आमच्या स्टेजच्या दिशेने संपर्क साधायचा है. मंडप डेकोरेट दुर्गाबाई आपसे निवेदन है, हमारे कमेटी मेंबर आपसे मिलना चाहते हैं. प्लीज आप स्टेज की तरफ आ जाए. 2 चेंडूंचा खेळ झाला. धावफलक धावा 17. नो चेंडूवरती प्रहार क्षेत्ररक्षण आहे.
4-14चं इक्वेशन. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील बॅट का किनारा, वाईटचा कॉल कुणाल वडकी यांनी दिला होता, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात आता स्वप्नीलला सुद्धा बॅक टू द आउट. कम ऑन डीजे. La Marta. हलक्यात त्याने चेंडूला घेऊन गळत 19-19 कुठेतरी साईराज संघ सामन्यामध्ये मागे होते. 3 निर्धाव चेंडू आले. 3 निर्धाव चेंडू होते. एखादा चेंडू जर का स्वप्नीलला सिंगल या डबल साठी पुन्हा एकदा कुणाल वडके सुद्धा वाईट सोडण्याच्या नादात यष्ट उद्ध्वस्त. कम ऑन डीजे. थँक्यू. हलक्यात आणि श्रीनिवास डिफेन्स केला. कॉंग्रॅच्युलेशन BV एकलव्य अँड हार्ड लक. साईराज संघ दोन्ही संघांना नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला दोन्ही संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.